आज आम्ही बागेश्वर या महामूर्ख माणसाबद्दल एक निवेदन दिलेलं आहे। हा बागेश्वर धाम स्वतःला हनुमान भक्त म्हणवतो। या माणसाबद्दल आम्हाला एवढंच म्हणता येईल की त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत नाही आणि हा एकंदरीत जो प्रकार आहे हा एका षडयंत्राचा भाग आहे। कारण गेल्या 5-7 वर्षापासून आपण बघतो आहोत की एका ठराविक विचारधारेचे लोक ठरवून छत्रपती शिवरायांचा आणि महाराष्ट्रातील जे धार्मिक स्थळ आहे, महाराष्ट्रातील संत महात्मे त्यांचा अवमान करण्याचा हे प्रयत्न करतायत आणि हे सर्व ठरवून चाललेलं आहे। काल जे दुर्गा भारत मंदिराचा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते। म्हणून आम्ही आमच्या निवेदनात म्हटले की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि त्या बागेश्वर धामने महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा अवमान केलेला आहे। तुमच्या उपस्थितीमध्ये तो अवमान होतोय आणि ज्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या महाराष्ट्राचा अवमान जर एखादा व्यक्ती करत असेल म्हणून तुम्ही स्वतः त्यामध्ये फिर्यादी व्हा आणि तुम्ही स्वतः गुन्हा दाखल करा। मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही एक फोन केला किंवा एक नुसता आदेश दिला तर सेकंदात गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर तुमच्यामध्ये जर खरा महाराष्ट्र धर्म जागृत असेल आणि तुम्हाला जर महाराष्ट्राबद्दल अस्मिता असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तो गुन्हा दाखल करून घेतील। अन्यथा त्यांना महाराष्ट्राबद्दल काही देणं घेणं नाही, फक्त राजकारणापुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा। महाराष्ट्राचा अवमान झाला तरी त्यांना काही देणं घेणं नाही। म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे आणि आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये त्या बागेश्वर धामला महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठलाही कार्यक्रम होऊ देऊ नका आणि त्याला परवानगी देऊ नका। जर महाराष्ट्रामध्ये बागेश्वर धामचे कार्यक्रम झाले तर छत्रपती संभाजी सेनेचे संभाजी सैनिक त्याला काळ फासल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा कार्यक्रम उधळल्याशिवाय राहणार नाही। हे आमचं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे।